हॅलो गायज, तर मी प्रीती आणि मला हे सांगायला नक्की आवडेल की याच्या अगोदर मी दुसऱ्या चॅनलवरही व्हिडिओ टाकायचे यूट्यूब चॅनलवर, पण मी ते अचानक बंद केलं. त्याचं कारणही सांगेल. तोपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तर ओके, तर कारण असं होतं की मी पहिला एक चॅनलवर व्हिडिओ वगैरे बनवत होते. छान 1-2 व्हिडिओ टाकलेले बस. मग मी असा विचार केला होता की ठीक आहे, कोणी साथ नाही दिली तरी चालेल, पण माझे मिस्टर वगैरे साथ देतील की कर तू व्हिडिओ, मी आहे सोबत वगैरे असं. तर मी म्हटलं ठीक आहे, ते बोलत आहेत कर म्हणून, तर मी करते. तर म्हटलं मी टाकले यूट्यूब वगैरे, चॅनल ओपन केलं, एकदम छान सेटिंग वगैरे केली, 1-2 व्हिडिओ टाकले आणि नंतर चला मी त्यांना म्हटलं की सबस्क्राईब तर काय होत नाही आहेत, तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवा, कोणी केले तर केलं, तुमच्या फ्रेंड्सनी किंवा नातेवाईक रिलेटिव्ज वगैरे त्यांनी कोणी केलं तर ठीकच आहे ना, छान आहे. तर त्यांनी ठेवला वगैरे स्टेटस. तर काही लोकांनी केलं पण सबस्क्राईब आणि काही लोकांनी फक्त व्ह्यू दिले आणि एक्झिट केलं. पण त्याच्याला मी म्हटलं ठीक आहे, जाऊ देत. मग नंतर 1-2 दिवसांनी मला हे पण म्हटले की काय गरज नाही आहे व्हिडिओ वगैरे टाकायची वगैरे. तर मी म्हटलं काय झालं? तर त्यांनी पण मला काही सांगितलं नाही काय कारण होतं काय वगैरे. तर मग नंतर मला 1-2 दिवसानंतर समजलं त्यांच्याच फ्रेंडकडून की त्यांना कोणतरी असं म्हणतं की म्हणजे त्यांचेच फ्रेंड्स रिलेटिव्ज वगैरे बोलतात की काय गरज आहे व्हिडिओ वगैरे टाकायची, बायकोला एवढं फ्रीडम देतो का व्हिडिओ वगैरे करायला, ते पण अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वगैरे. मग नंतर त्यांना काहीतरी वाटलं असेल की तुम्ही म्हणजे असं पण बोलतात ना की एवढे पैसे कमी पडलेत का. कारण की प्रत्येक माणूस यूट्यूबवर जो आहे तो पैशासाठीच करतो आहे, असं नाही आहे की फेम वगैरे, सगळे पैशासाठीच करतात. पैशाची गोष्ट तर लांबच राहिली. मी फक्त 2-3 व्हिडिओ टाकलेले आणि सबस्क्राईब तर माझे 50च्या आतमध्येच होते. तर त्यांनी एवढा मोठा विचार केला आणि माझ्या मिस्टरांच्या मनात एवढी निगेटिव्हिटी फैलवली. मग ठीक आहे म्हटलं, जाऊ देत. नंतर मला समजलं. नंतर मी यांना विचारलं की हे खरं आहे का, असं कोण बोललेलं का तुम्हाला असं वगैरे. तर ते म्हटले हां ठीक आहे म्हणून. नंतर मी त्यांना म्हटलं जर हे तुमचं मत असलं असतं तर मी तुम्हाला काही बोलले नसते ना, काही विचारलं नसतं. तुम्ही मला सांगितलं असतं की नको टाकू व्हिडिओ, तर मी नसते टाकले, मी स्टॉप घेतला असता तिथेच. पण जर तुम्ही दुसऱ्यांचं मत जर माझ्यावर काय बोलतात लादतात का काय बोलतात माझ्यावर चालवतात काय ते, तर ते चुकीचं आहे. ते मला नाही आवडलं म्हटलं. मग त्यांना पण ह्या गोष्टीचं कुठेतरी गिल्ट वाटलं. नंतर मी त्यांना परत 1 वर्षाने विचारलं की मी टाकू का व्हिडिओ यूट्यूब चॅनल ओपन करू का. तर ते म्हटले ठीक आहे कर. तर गाईज हे माझं न्यू अकाउंट आहे आणि प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. आणि चलो बाय गाईज.